मग कावेरी, लग्नाची तयारी कशी काय चालली? सुरू आहे. पत्रिका छापून झाल्यात, तीच तुम्हाला द्यायला म्हणून आणली. छान. अरे वा, छान आहे डिझाईन. राजने खूप छान डिझाईन सिलेक्ट केले. आमच्याही झाल्यात पत्रिका छापून. बरं कावेरी, मला तुझा गुहागरचा ऍड्रेस दे. मला तुझ्या वडिलांना पत्रिका पाठवायची. गुहागरच्या पत्त्यावर कशाला पाठवताय पत्रिका? नाही म्हणजे मला मिळालंय आमंत्रण, मी सांगेन घरच्यांना. हो म्हणजे आता आपले संबंध कसेही झाले असले तरी तुझ्या तात्यांना मला मानाचं आमंत्रण पाठवायचंय. हा विचार तुम्ही सानियाकडून पैसे पाठवताना केला असता तर माझ्या वडिलांचा मान राखला गेला असता. माझे तात्या दुखावले गेले नसते. तुला अजूनही असं वाटते की मी सानियाकरवी पैसे पाठवले? मी जी संस्कृती परंपरा जपणारी आहे, घरी आलेल्या प्रत्येक माणसांचा मान सन्मान करणारी आहे, ती मी मुद्दामून सानियाकरवी तुझ्या वडिलांना पैसे पाठवेल असं वाटलं तुला? सानियाने स्वतःच्या डोक्याने ते पैसे दिले होते, मुद्दाम. हाच हेतू होता तिचा. नाही, वाईट या गोष्टीचं वाटतंय ना कावेरी की हेच ओळखलंस का तू मला? मावशी म्हणायचीस ना मला? एक नातं होतं ना आपल्यात. मग तू हीच परीक्षा केलीस माझी? मी त्या दिवशी पण त्या केस संदर्भात माझी बाजू मांडायचा प्रयत्न करत होते, पण तुला काही ऐकूनच घ्यायचं नव्हतं. जाऊ, जे घडलं ते घडलं. तुझ्या मनात माझ्याविषयी जो गैरसमज आहे तो राहू दे तसाच. पण एक प्रश्न ना कावेरी, तू स्वतःला विचार. आज या लग्नाच्या पत्रिकेवरती वैदेहीचं नाव काय? मी सांगू वैदेहीचं नाव काय आहे? कारण त्या दिवशी तुझ्या घरी येऊन सानियाने जो मूर्खपणा केला त्याबद्दल तू सगळ्या चांगल्या नात्यांबद्दल गैरसमज करून घेतलास कावेरी. आणि म्हणून तू ही सगळी चांगली नाती धुडकारून टाकलीस. मी म्हटलं होतं आदित्याला सानियाला घेऊन जाऊ नकोस, तरी ती हट्टाने गेली. समजा सानिया तुझ्या घरी आली नसती आणि तशी वागली नसती तर विचार कर, आज या लग्नाच्या पत्रिकेवर तुझं नाव असतं कावेरी. तुला जो त्रास झाला, तुझा जो अपमान झाला, त्याची भरपाई म्हणून पैसे पाठवलेत रत्नमाला मोहितेनी. यापुढे शहरात जायचं नाव जरी काढलंस ना तरी आयुष्यभर मी तोंड पाहणार नाही तुझं. सानियाने स्वतःच्या डोक्याने ते पैसे दिले होते, मुद्दाम. नाही, वाईट या गोष्टीचं वाटतंय ना कावेरी की हेच ओळखलंस का तू मला? पण एक प्रश्न ना कावेरी, तू स्वतःला विचार. आज या लग्नाच्या पत्रिकेवरती वैदेहीचं नाव काय? कारण त्या दिवशी तुझ्या घरी येऊन सानियाने जो मूर्खपणा केला त्याबद्दल तू सगळ्या चांगल्या नात्यांबद्दल गैरसमज करून घेतलास कावेरी. सानिया तुझ्या घरी आली नसती आणि तशी वागली नसती तर विचार कर, आज या लग्नाच्या पत्रिकेवर तुझं नाव असतं कावेरी. ही पत्रिका मला ना आईला दे. आणि लग्नाच्या उत्साहाबद्दल म्हणाल ना तर मी स्वतः हे लग्न जगजाहीर केलं असतं, बॅनर्स लावले असते.
जर हे लग्न तुमच्याशी झालं असतं. हो मॅडम, दिसतंय की नाही तुम्हाला? रस्त्याच्या मधून कोण चालतं असं? कोणत्या विचारात हरवल्यात एवढ्या? जीव गेला असता आता. अगं, आपण रस्त्यावरून जातो याचं तरी भान ठेवायचं ना. काही बरं वाईट झालं असतं म्हणजे. सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं, पण थँक्यू, तुम्ही मला मदत केली. सॉरी सॉरी काय? काय बरं वाईट झालं असतं तर पोलिसांनी मला पकडलं असतं. लागलंय की का तुला? किती रक्त आलंय? आई, may I come in? हा राज, ये. मला बोलावलंस? हो, बस ना. राज, उद्याच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून टाक. का? का काय? हे बघ, मी लिस्ट करते. लग्न तोंडावर आलंय. आपल्याला लग्नाची मानपानाची खरेदी करायची आहे सगळी. मी तुला याआधी सांगितलंय की प्लीज मला या सगळ्यात नको ओढूस. तुला हवं तसं कर ना. काय चाललंय राज तुझं? तुला हवं तसं कर, तुला हवं तसं कर. अरे, आपल्याला मानपानाच्या गोष्टी घ्यायच्या आहेत. वैदेच्या आईसाठी घ्यायचंय, वैदेहीसाठी साड्या घ्यायच्या आहेत, वैदेच्या वडिलांसाठी घ्यायचंय, तिच्या बाकीच्या फॅमिलीसाठी घ्यायचंय. ही सगळी खरेदी तुझ्याशिवाय कशी होईल राज? तू नको का बरोबर? आई, अगं पण मला काय करणार त्या मानपानातलं? एक काम करूयात, हवं तर माझा ड्रेस मी जाऊन घेऊन येईन. असं असतं का राज? स्वतःला हवं तसं प्रत्येकाने आपापलं घ्यायचं, अशी लग्नाची खरेदी असते का? अरे, नवऱ्या मुलीच्या साड्या वैदेहीच्या चॉईसने नको का घ्यायला? ती पण बरोबर असायला पाहिजे, कावेरी सुद्धा बरोबर असायला पाहिजे. आई, अगं तरी बरं ठीक आहे, तुला जायचं नाही ना बाहेर शॉपिंगला. मग असं करू का, माझ्या ओळखीचे एक डिझायनर आहे ते आणि एक दुकानदार आहे, त्यांना साड्या आणि डिझाईन्स घेऊन घरीच बोलवते मी. मग तर झालं. ठीक आहे. नुसतं ठीक आहे नाही, उद्या अख्खा दिवस तुला घरी थांबायचंय, कळलं ना? वैद्य येईल घरी आणि कावेरी सुद्धा. सगळी तयारी नीट झाली आहे ना? हो मॅम. मला सतत प्रश्न विचारायला यायचे नाहीत. कावेरी असेल तिच्याशी कोऑर्डिनेट करा, कळतंय? हो. हा. अगं काय का हे कुठे लागलं? कुठे धडपडलीस? अगं काही नाही, रस्त्यावरून चालताना अचानक मागून गाडी आली आणि स्वतःला सावरताना धडपडली. अगं काय हे? मला 100 वेळा सांगतेस की रस्त्यावरून चालताना फोनवर बोलत जाऊ नकोस, आणि तू काय केलंस हे? मी फोनवर बोलत नव्हते वैदेही. मी फोनवर बोलून कमी धडपडते आणि तू न बोलता धडपडलीस? कळतंय का तुला? फोनवर बोलण्याचा आणि रस्त्यात धडपडण्याचा काहीही संबंध नसतो. प्रूफ झाला? आणि तुम्ही बघत काय बसलात? कोणीतरी बँडेज आणा. मॅम, बँडेज संपलेत. अशा कशा संपल्या? तुम्ही दर महिन्याला चेक करत नाही का फर्स्ट एड बॉक्स? याला काय अर्थ आहे? ते तुम्ही ना फालतू करण्यासाठी त्या पट्ट्या वापरता, म्हणून हे झालंय. आता बघत काय उभे राहिलात? कोणीतरी सांगा आणायला. काय चाललंय? ताई थांब, मी हळद लावते म्हणजे रक्त येणार नाही. तू काळजी नको करू, तू तुझ्या कामाला लाग. मी असं बघते. कसं जाऊ हे? अगं असू दे वैदेही, तू जा तुझ्या कामाला, नको काळजी करू. बघते की नाही मी. बघितलं. नक्की? हो. बघा काऊ. हो अगं जा. बर, दिव्या जरा चल माझ्या बरोबर. ऐक ना, तू बँडेज घेऊन येशील का? हो. तोपर्यंत मी मॅमला हळद लावून देते. लगेच सांग. मॅम, तुम्ही या माझ्यासोबत. Yes. या ना मॅम.
मॅम पण ना असलेलं बँडेज उगाच वापरतात आणि मग आमच्यावरच ओरडतात बँडेज कुठे गेला म्हणून. एकतर त्या स्वतः सगळ्या बँडेज वापरून मोकळ्या झाल्या. आता काहीच लागलेलं नसताना त्यांचीच तर ड्रेसिंग केली होती ना आम्ही, तेव्हाच संपल्या होत्या सगळ्या बँडेज. मग आता माझ्यावर कशाला ओरडायला पाहिजे काहीच कारण नसताना. आता म्हणतात अशा कशा संपल्या, स्वतःच वापरत होता नको तिथे. वैदेहीचं ड्रेसिंग इथे कधी झालं होतं? नाही मॅम, काही नाही. खरं काय आहे? मला सगळं खरं खरं कळलं पाहिजे. आई आई एक मिनिट, अगं मला कळेल असं बोल ना. कुणाला किती साड्या द्यायच्यात नीट सांग बरं, नाही तर मागून काही राहायला नको. हा नीट सांग. हा ओके. अजून बरं ओके. कावेरी झालं का आई सगळं सांगून आता? हा ठेवू फोन? ओके बाय. बघू. बाप रे, अहो हे काय, किती लिस्ट आहे ही. तरी कमीच आहे. बरं आहे तुमचं लग्न छोटेखानी होतं, नाहीतर गावाकडे किती धमाल असते माहितीये ना तुला. लग्न म्हणजे टास्क आहे, टास्क. मला कधी कधी वाटतं लग्न म्हणजे ना एखाद्या परफॉर्मन्स सारखं आहे. कॉस्ट्युमची तयारी करा, सेटची तयारी करा, सगळ्याची फक्त तयारी करा. बापरे. पण तोच तर तुझा बिझनेस पण आहे ना वैदेही. म्हणजे विषय असा आहे की लोक घरं बांधतात म्हणून इंजिनियर लागतात, पेशंट असतात म्हणून डॉक्टर असतात. तसंच लोकांची लग्न असतात म्हणून तुझ्यासारख्यांचा इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस असतो ना. पॉइंट आहे. हे डॉक्टरांवरनं आठवलं, मला सांग तुला ते लागलंय ते ठीक आहे ना? नाही वेळच्या वेळी ड्रेसिंग करून घे, ना तर सेप्टिक होईल. हा बरे आहेत. हे बरं आहे. मला जेव्हा लागलं होतं तेव्हा 100 वेळा मला सांगितलं ड्रेसिंग कर, ड्रेसिंग कर, ड्रेसिंग कर, आणि मी सांगते तेव्हा नाही ठीक आहे. काय तर मी 100 वेळा तुला ड्रेसिंग कर म्हणाले ग, पण तू एकदा तरी केलंस का? हा नाही बदललं, कारण तेव्हा तशी गरज नव्हती बदलायची. मला एक सांग, तुला कसं काय लागलं? म्हणजे तू कशी काय पडली होतीस? कुठे पडलीस? अगं परत परत काय सांगायचंय? मी तुला तेव्हा सांगितलं होतं ना की रस्त्यावरनं चालताना पडले म्हणून, आणि तेव्हा तुझं खूप ओरडून झालंय मला. परत परत काय ओरडते? खोटं बोलतेस तू वैदेही. मला माहितीये तेव्हा तुला काहीही लागलं नव्हतं. तू फक्त नाटक करत होतीस. अगं काही काय बोलतेस? मी
मी का खोटं बोलेन? मी म्हटलं ना वैदेही तुला काहीही झालेलं नसताना जिने तुझ्या पट्ट्या बदलायला तुला मदत केली ना, त्याच तुझ्या सेक्रेटरीने मला सगळं सांगितलं. का खोटं बोललीस वैदेही? तुझा ऍक्सिडेंट झाला हे कळल्यानंतर तुझ्या काळजीपोटी आम्ही गुहागरवरून इथे धावत आलो आणि तू चक्क आमच्याशीच खोटं बोललीस. तुम्ही इथे निघून यावं म्हणून मी नाटक केलं. खरंच तुला माहितीये, मी इथे या शहरात निघून आले, स्वतःचा बिझनेस सुरू केला, स्वतःचं घर घेतलं, एकटीने सगळं केलं. तू इथे आलीस आणि मला तुझी सवय लागली ग, तुझी आणि राजची पण. तुम्ही अचानक गुहागरला निघून गेलात, तिथे राहण्याचा प्लॅन केला, तर मला काही सुचलं नाही. मी तुम्हाला खरंच खूप मिस करत होते. काहू माझं राजवर प्रेम होतं, मला त्याची खूप आठवण येत होती. मला कळत नव्हतं मी काय करू, तुम्हाला इथे कसं बोलवून घेऊ, म्हणून मी खोटं बोलले. तू जर हे मला तेव्हाच सांगितलं असतंस ना वैदेही, तुझा प्रिन्स चार्मिंग राजवर्धन सर आहे, तर कदाचित आज गोष्टी खूप सोप्या झाल्या असत्या. असो, ही बघू. हा, याचा पदर छान आहे, पण मला रंग नाही आवडलाय. हा, कुठला तुझ्या आवडीचा रंग? पोपटी. ही कशी आहे? छान छान दिसेल तुला. आई ही छान दिसेल तुम्हाला. हो ना? अय्या सानिया, ही बघ ना, ही हिरवी कशी आहे, मस्त आहे ना हा कलर. वहिनी, कसा आहे हा कलर? हो. ही साडी छान दिसेल ना मला. आदित्य बघ ना. सानिया, पण आपल्या लग्नाची नाही, वैदेही आणि राजच्या लग्नाची शॉपिंग करतो. सो व्हॉट, मी माझ्या आवडीची पण एखादी साडी घेऊ शकते ना? हो ग, गंमत केली. बघ कुठली साडी आवडते तुला. घे. काय रे आदित्य, सानिया घे, तुला हवी ती साडी घे. नाही, राहू दे, मी दुसरी पण. वा, ही खूप सुंदर साडी आहे. ही कशी वाटेल नवरीच्या आईसाठी मानाची साडी म्हणून? छान दिसेल. छान आहे ना? हो, छान आहे. छान साडी, छान झाली. पण मी काय म्हणतो, तू नवऱ्या मुलाची आई आहेस, अगं स्वतःसाठी बघ एखादी साडी. हो काकी, तुमच्यासाठी पण घ्या ना एक छान साडी. अरे बर, बघूया. कावेरी, काय ग, काय झालं हाताला तुझ्या? नाही, खरचटले फक्त. अगं, खूप लागलंय का बाळा? नाही, अगं कावेरी, तू कर ना एखादी साडी तुझ्यासाठी सिलेक्ट. हा, नाहीतरी लग्नात तुलाच मिरवायचंय करवली म्हणून. नाही, नको मला. मी आईची साडीच नेसेन.
आहेत बऱ्याच साड्या आईच्या. हो का? कावेरी, मला माहितीये तुझ्या आईच्या साड्यांवर तुझं खूप प्रेम आहे, पण काय ना, तुझ्यासारखी रोज साड्या नेसणारी मुलगी लग्न समारंभाला तिला कुठली साडी नेसायला आवडेल याच्याबद्दल मला पण उत्सुकता आहे. उद्या समजा तुझं लग्न झालं तर तुझ्या लग्नात तू कुठली साडी सिलेक्ट करशील हेही बघायला आवडेल मला. अगं आई नाही, पण मावशी समज ना मला तुझी.